मंडळी नमस्कार। मंडळी, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या पक्षामध्ये आता बऱ्याच जागांवरचे उमेदवार निश्चित झाले आहेत। अनेक पक्षांच्या उमेदवारांच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण झालेला होता की ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटेल याबद्दल मोठा संभ्रम आजवर होता। किंबहुना अंतर्गत चढाओढ असेल, अशाच चढाओढी आणि संभ्रम असणारा मतदारसंघ अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघ। आणि या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर। विद्यमान खासदार असल्यामुळे आणि आपल्या कामातून आणि भाषणातून त्यांनी एक प्रकारचं वलय निर्माण केल्यामुळे त्यांच्याच नावाला ठाकरे गट मान्यता देणार होतं हेही तितकंच निश्चित होतं। आणि शिवसेनेशी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल मतदारसंघात एक प्रकारची सहानुभूती आणि एक प्रकारचा पाठिंबा मतदारांनी दिला होता। त्यांची उमेदवारी जाहीर झालेली होती, पण महायुती म्हणून इथून कोण लढेल याबद्दलही अनेक तर्कवितर्क आजवर लढवले गेले। हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचा असेल, भाजपचा असेल की राष्ट्रवादी अजित पवार गटाचा असेल याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होतीच। किंबहुना अनेक आजी माजी आमदारांची पक्षांतर पाहता भाजप इथून उमेदवार देईल असंही वाटत होतं। त्याच्यामध्ये बसवराज पाटील असतील, सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी असतील किंवा शिंदे गटाचे तानाजी सावंत असतील यांच्या नावाची देखील मोठी चर्चा झाली। मात्र शेवटी ही जागा सुटली अजित पवार गटाला आणि इथल्या उमेदवार ठरल्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील। तसं पाहिलं तर राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत, मात्र ही जागा अजित पवार गटाला सुटल्यामुळे त्यांच्या पत्नीनं राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला। राजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा हा सामना नेमका कसा होईल आणि या सामन्यामध्ये कोण वरचढ ठरेल याबद्दल आता मतदारसंघामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। अर्चना पाटील यांच्या जाहीर झालेल्या उमेदवारीनंतर ओमराजे निंबाळकर यांनी एक अतिशय बोलकी प्रतिक्रिया दिली। किंबहुना त्यांनी दोन घराण्यांमध्ये असलेला संघर्ष आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला। ते म्हणाले की आपल्या वडिलांच्या विरोधात पद्मसिंह पाटलांनी राजकारण केलं आणि त्याच्यातून पुढे आपल्या वडिलांना संपवण्यात आलं आणि आताही आपल्या विरोधात पाटील घराणं असून ही लढाई आपल्याला लढायची आहे। त्यामुळे निंबाळकर विरुद्ध पाटील घराण्यात होणाऱ्या या लढाईत कोण बाजी मारेल हेही आपल्याला लवकरच कळेल। मात्र अर्चना पाटील यांच्या उमेदवारीमुळे धाराशिव जिल्ह्यातलं राजकारण नेमकं कसं वळण घेतं हेही आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील निंबाळकर विरुद्ध पाटील यांच्यात लढत झाली होती आणि महायुतीचे उमेदवार म्हणून त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता। तेव्हा ओमराजे निंबाळकर यांना 5,96,640 मतं मिळाली होती, तर राणा जगजितसिंह पाटील यांना 4,69,074 इतकी मतं मिळाली होती। दरम्यान लोकसभा लढतीपूर्वी देखील 2009 साली धाराशिव विधानसभा मतदारसंघात राजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील असा सामना झाला होता आणि त्यात ओमराजे निंबाळकर हे यशस्वी झाले होते। एकूणच राजे निंबाळकर विरुद्ध पाटील असा हा संघर्ष आता बराच कालावधीचा देखील झालेला आहे आणि त्याच्यामुळे या दोन गटामध्ये धाराशिवचं राजकारण विभागलेलं आहे, सामावलेलं आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल। त्यामुळे 2024ला देखील आता अर्चना पाटील यांच्या उमेदवारीमुळे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा सामना होणार आहे। ओमराजे निंबाळकर यांच्याकडे जिल्ह्यामध्ये संघर्ष करणारा नेता म्हणून पाहिलं जातं। अगदी सर्वसामान्यांच्या हाकेला हाक देणारा अशी प्रतिमा ओमराजेंनी निर्माण केलेली आहे। त्यासोबतच आपल्या पारंपरिक राजकीय संघर्षाभोवतीच त्यांचं राजकारण टिकून आहे। त्यामुळे पाटील घराणं वगळता इतर पक्षांच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांसोबत त्यांचे विशेष असे वाद नाहीत आणि वडिलांच्यामुळे निर्माण झालेले त्यांचे संपर्क मित्र या सगळ्यांमुळे ओमराजे निंबाळकर यांना आजवर मोठा पाठिंबा मिळत आलेला आहे। आणि वेगवेगळे सर्वे जर आपण पाहिले तर या सगळ्या सर्वेमध्ये देखील ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत असं म्हटलं गेलंय। किंबहुना त्यामुळेच ओमराजेंच्या विरोधात महायुतीकडून आजपर्यंत उमेदवार ठरत नव्हता। मात्र अर्चना पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये आता चुरस निर्माण झाली आहे। अर्चना पाटील यांचा विचार जर आपण केला तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत, त्यामुळे राजकीय वारसा त्यांच्या पाठीमागे मोठा आहे असं म्हणावं लागेल। अर्चना पाटील यांनी स्वतः 2017 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून राजकारणामध्ये एंट्री केली होती आणि धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम देखील पाहिलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीचं काम देखील अर्चना पाटील यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। त्याच्यातून त्यांनी अनेक महिलांना संघटित करून एक महिला संघटन, महिला ताकद निर्माण केली आहे। महिलांच्या संदर्भात असणारे विविध कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मंगळागौरी असेल, हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील किंवा एकंदरीतच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पाटील यांनी अनेक महिलांना एकत्रित केलेलं आहे आणि त्यांची भूमिका देखील आजवर त्यामुळेच महत्त्वाची राहिलेली आहे। नुकतंच एका वक्तव्यावरून अर्चना पाटील यांची मोठी चर्चा देखील झाली होती।
आपण महायुतीच्या उमेदवार आहोत, राष्ट्रवादीत प्रवेश जरी केला असला तरी आपण राष्ट्रवादी कशासाठी वाढू, असं आश्चर्यकारक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावरून एक मोठी चर्चा सामाजिक माध्यमांवरून आणि मेनस्ट्रीम माध्यमावरून देखील झाली होती. आता मात्र लोकसभेच्या रिंगणात उतरल्यामुळे त्या जबाबदारीनं बोलतील असंही बोललं जातंय. असं असलं तरी अर्चना पाटील यांच्या मागे पाटील घराण्याचा राजकीय वारसा मोठा आहे. सासरे पद्मसिंह पाटील यांची राजकीय कारकीर्द, पती राणा जगजितसिंह पाटील यांची राजकीय कारकीर्द, त्यातून जिल्हाभरात निर्माण झालेले राजकीय, सामाजिक, औद्योगिक असे त्यांचे संपर्क, याचा फायदा अर्चना पाटील यांना प्रत्यक्ष निवडणुकीत होईल असंही राजकीय तज्ज्ञ आता म्हणत आहेत. तसं पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाटील अर्थात राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची फारशी ताकद जिल्ह्यात राहिली नव्हती. किंबहुना आता उमेदवारी जरी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला दिली असली तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार सध्या धाराशिव जिल्ह्यात नाहीये. त्यामुळे अर्चना पाटील यांची सर्व मदार ही महायुतीच्या इतर नेत्यांच्या आणि सहकारी पक्षांच्या ताकदीवरच अवलंबून असणार आहे. सुरुवातीला भाजपची ताकद पाहता इथून भाजपच्या नेत्याला उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जात होतं. किंबहुना भाजपची असणारी ताकद पाहता या गोष्टींची चर्चा होत होत्या. मात्र आता मित्रपक्षाच्या नेत्याला उमेदवारी दिल्यामुळे महायुती म्हणून अर्चना पाटील यांच्या पाठीमागं तीनही पक्षांना उभं राहावं लागेल. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर अगोदर म्हटल्याप्रमाणे सर्वाधिक ताकद ही भाजपची आहे आणि इथून त्यांचे 2 आमदार आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचा 1 आमदार आहे, तर 1 अपक्ष आमदार आहे. भाजपचे तुळजापूरचे आमदार आहेत अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील. औसा विधानसभा मतदारसंघातून येतात भाजपचे अभिमन्यू पवार. त्यामुळे भाजपच्या असणाऱ्या या मतदारसंघातून अर्चना पाटील यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी राहू शकते असं बोललं जातंय. त्यासोबतच उमरगा आणि परंडा या विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची ताकद ही देखील अर्चना पाटील यांच्या पाठीमागे उभी राहील असंही म्हटलं जातंय. मात्र हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यामुळे तानाजी सावंत हे अर्चना पाटील यांचं काम आता नेमकं किती प्रमाणात करतील याबद्दल तरी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र शिंदे गटाच्या 2 आमदारांची ताकद पाहता आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ या नात्यानं ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटायला हवी होती अशी मागणी मंत्री तानाजी सावंत यांनी केली होती. मात्र तसं झालं नाही. धाराशिवचे आमदार आहेत ठाकरे गटाचे कैलाश पाटील आणि कैलाश पाटील हे ओमराजे निंबाळकर यांचे जवळचे मित्र आहेत आणि ते पूर्ण ताकदीनं ओमराजेंच्या पाठीमागे उभं राहतील. मात्र त्याशिवाय बार्शीचे असणारे आमदार राजेंद्र राऊत हे अपक्ष असले तरी ते अर्चना पाटील यांना मदत करतील असं बोललं जातंय. असं असलं तरी राजेंद्र राऊत हे ओमराजे निंबाळकर यांचे देखील मित्र आहेत. त्यामुळे ऐनवेळी ते नेमके कुणाला मदत करतील हे आपल्याला प्रत्यक्ष मतपेटीतूनच कळेल. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले औशाचे माजी आमदार बसवराज पाटील हे लोकसभेच्या रिंगणात असतील असंही बोललं जात होतं. असं असलं तरी भाजप प्रवेशामुळे अर्चना पाटील यांच्या पाठीमागे ते उभं राहतील असं बोललं जाते. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होणाऱ्या या सामन्यात आकडेवारीनुसार अर्चना पाटील यांचं पारडं जड दिसतंय. मात्र निंबाळकर आणि पाटील घराण्याचा संघर्ष पाहता धाराशिवकरांनी आजपर्यंत ओमराजे निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे पारंपरिक संघर्षाच्या या निवडणुकीत ओमराजे पुन्हा सहानुभूतीच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात यशस्वी ठरतात का, तसं ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणून आपल्या पारंपरिक शिवसेनेच्या मतदारांना साथ घालण्यात यशस्वी होतात का, हेही आपल्याला पाहावं लागेल. शिवसेना ठाकरे गटाच्या शिवाय महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शरद पवारांचा गट हा निश्चितच ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीमागे असेल आणि शरद पवारांची किंवा त्यांच्याबद्दल निर्माण झालेली एक प्रकारची सहानुभूती आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा समर्थक असणारा मतदार हा ओमराजे यांच्या पाठीशी उभं राहील असंही बोललं जातंय. शिवाय धाराशिवमध्ये अतिशय नाजूक स्थितीमध्ये असणारी काँग्रेस देखील ओमराजेंच्या पाठीमागे उभं राहणार आहे. त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांचे स्वतःचे असणारे मोठे संपर्क, त्यांच्या वडिलांनी निर्माण केलेले संपर्क आणि वडिलांच्या हत्येनंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट कायम ठेवण्यात ओमराजे निंबाळकर यशस्वी होतील का, याबद्दल आपल्याला लवकरच कळेल. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून निर्माण झालेलं एक प्रकारचं राजकारणही धाराशिवच्या राजकारणामध्ये प्रभावी ठरणार आहे. कारण मराठा मतदारांची असणारी मोठी संख्या आणि मराठा समाजाचा महायुती संदर्भात असणारा रोष हा प्रत्यक्ष मतदानातून नेमका कुणाच्या पाठीमागे उभं राहतो हेही आपल्याला लवकरच कळेल. असं असलं तरी 2 मराठा उमेदवार म्हणून नेमका कुणाच्या मागे मराठा समाज उभा राहतो, कोण ओबीसीची मतं घेण्यात यशस्वी होतो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा कडक बात.